मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद आहेत। काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची वेगवेगळी मतं, सत्ताधारी असो किंवा विरोधक, चेहरा लागतो असं राऊतांनी म्हटलं। राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाल्यानंतर देशात आत्मविश्वास, मोदी शहांविरोधात ठाकरेंनी सातत्याने भूमिका मांडली असं राऊतांनी म्हटलं। तर ज्याचे अधिकार आमदार त्यांचा मुख्यमंत्री असे संकेत आहेत असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय। राऊत मुख्यमंत्री पदाबाबत बोलले, त्याबाबत बोलणार नाही असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं। पण या राज्याला एक चेहरा नेहमीच द्यावा लागतो। राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते पद त्यांनी स्वीकारल्यावरच या देशामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला। त्याच्यामुळे चेहरा हा विरोधी पक्षालाही असावा लागतो आणि चेहरा हा निवडणुकांना आणि सत्ताधारी पक्षालाही असावा लागतो। पण उद्धव ठाकरे सातत्याने जेव्हा या देशामध्ये मोदी व शहा यांच्या अत्याचाराविरुद्ध, अन्यायाविरुद्ध कुणी आवाज उठवत नव्हते, तेव्हा या देशामध्ये राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे हे दोन प्रमुख नेते सातत्याने कोणतीही पर्वा न करता आवाज उठवत राहिले आणि विरोधी पक्षांचा चेहरा बनले। मी राष्ट्रीय स्तरावरचं बोलतो। त्याच्यामुळे आमच्यासारख्या अनेक लोकांना त्रास भोगावा लागला। आम्ही तो त्रास भोगला विरोधी पक्षाला। आघाडी करून आपण जेव्हा निवडणूक लढतो आणि जेव्हा सत्तेत येतो तेव्हा ज्या पक्षाचे अधिक आमदार असतील, स्थिरतेच्या दृष्टीने त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो। बाजारात नाही तुरी आणि नवरा नवरीला मारी अशा प्रकारची मराठीत म्हण आहे। तशीच अवस्था महाविकास आघाडीतल्या काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटाची झाली आहे। यांना बहुमताचा पत्ता नाही। प्रत्येकाला 100 जागा लढवायला मिळतील की नाही हे माहीत नाही आणि हे मुख्यमंत्री पदावरनं भांडतायत आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री महायुतीचाच होणार आहे, कारण जनता महायुतीच्या बरोबर आहे। लोकसभेत यांना नशिबाने 50,000पेक्षा कमी मताधिक्याने काही जागा निवडून आल्या आणि हे लोक हरभऱ्याच्या झाडावर चढतायत। मी एवढंच सांगेन, महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।